माझ्या खंडोबा देवाचे वार, माझ्या भैरोबा देवाचे वार, पंढारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी,
सर्व श्रोतू वृंदांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन श्री क्षेत्र जुळखाडी एलकुंदे वैजोळे शिवनगर सोनाळी वालशिंदे या सर्व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून या शिव महापुराण कथेचं हे केलेलं आयोजन आणि आज आपण या कथेच्या 7व्या दिवसामध्ये सर्वजण उपस्थित आहोत। व्यासपीठावरून सर्व शिवभक्तांना विनम्र अभिवादन करतो। जीवनाला परममंगल करणारी शिव महापुराण कथा, साधकाला भक्ती सुखामध्ये नाऊ घालणारी शिव महापुराण कथा, दोषमुक्त करणारी, पापमुक्त करणारी, दुःखमुक्त करणारी, संकटमुक्त करणारी, ताप दुःख मुक्त करणारी शिव महापुराण कथा आहे। जो जो या शिव महापुराण कथेचं श्रवण करेल ना, भगवान शिवजी त्याला दिव्यता प्राप्त करून देतात। भगवान शिवजींच्या नामाचा जो जप करेल ना, भगवान शिवजी त्याला शिव स्वरूप प्राप्त करून देतात। नराचं नारायण बनवण्याचं सामर्थ्य शिव महापुराण कथेत आहे। आणि आज 7वा दिवस आहे। आपण सतत सातत्याने या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण शिव महापुराण कथेचं श्रवण करत आहोत। आपण अनेक भगवान शिवजींच्या लीला या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। आता युद्धखंडाला प्रारंभ होतोय। आपण कालपर्यंत जी कथा श्रवण केली, ती कथा म्हणजे भगवान शिवजींच्या गृहस्थाश्रमाचं जे काही चरित्र आहे, ते चरित्र आपण कालपर्यंत पाहिलं। नारदजी ब्रह्मदेवाला सांगतायत, बाबा काल तुम्ही जी कथा सांगितली, कार्तिकाचा जन्म, गणपती बाप्पाचा जन्म, कार्तिकाकडून तारकासुराचा वध, गणपती बाप्पाचं लग्न, ही कथा ऐकून बाबा मनाला खूप समाधान वाटलं, खूप प्रसन्न वाटलेलं आहे। एक सांगू तुम्हाला, देवाचं चरित्र, संतांचं चरित्र माणसाच्या मनाला प्रसन्नता प्राप्त करून देत आहे। म्हणून आपल्या कानाला सवय लावा चांगलं ऐकण्याची, चांगलं श्रवण करण्याची सवय लावा। नक्कीच आपलं मन प्रसन्न राहील। आपण नेहमी दुःखी का राहतो, आपलं मन नेहमी दुःखी का राहतं, तर त्याचं कारण आहे, प्रपंचामध्ये काही बरबडलेल्या चरित्राचं आपण श्रवण करतो ना। आपल्या कानावर नेहमी कुटुंबाच्या समस्या, कुटुंबाचं संकट हे आपल्या कानावर पडत राहतं आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर होतोय। आणि त्याचा परिणाम जर मनावर झाला तर आपण दुःखी बनलो जातोय। पण प्रभूचं जर नामचिंतन केलं, शिवजींचं जर नामचिंतन केलं, शिवजीची कथा श्रवण केली ना, तर नक्कीच भगवान शिवाचं चरित्र मनाला प्रसन्नता देणार आहे। आपल्याला फार जर प्रपंचामध्ये जर दुःख व्हायला लागलं ना, असं वाटायला लागलं मी फार दुःखी आहे, मला फार संकट येत आहेत, तर सांगू का तुम्हाला, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वाचा। ज्ञानोबाऱ्यांचं कमी वयामध्ये त्यांना झालेला त्रास जर तुम्ही वाचला ना, तर तुम्हाला वाटेल मला काहीच दुःख झालेलं नाहीये। संतांचं देवाचं चरित्र
माणसाला बळ देतं, बळ. संकट किती पण येऊ द्या, त्या संकटाला सांगा मी शिवजींचा उपासक आहे, मी ज्ञानोबारायांचा पाईक आहे, मी तुकोबारायांचा पाईक आहे, मी जगाच्या मालकाचा दास आहे. सांगा त्या संकटाला, ती संकट आपोआप तुमच्यापासून दूर जाते. शिवजींच्या कथा श्रवणाने जीवनातलं आलेलं संकट तर निघून जातच जात, पण शिवजी त्या उपासकाला आपल्या बरोबर शिवलोकामध्ये घेऊन जातात. त्या भक्ताचा शिवगणामध्ये समाविष्ट करतात. एवढं शिवजींच्या नामामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे. आणि अशा शिवजींचं गृहस्थाश्रमी जे चरित्र आहे, ते चरित्र नारदजी म्हणतायत, बाबा काल मी श्रवण केलेलं आहे, मला फार प्रसन्न वाटलं, माझ्या मनाला बाबा फार प्रसन्न वाटलं. पण ऐका ना बाबा, आता आज मला भगवान शिवजीने असुरांना कसं मारलं, देवाचा द्वेष करणाऱ्या दानवांना कसं मारलं, ही कथा मला तुम्ही सांगावी, अशी नारदजी ब्रह्मदेवाला प्रार्थना करतायत. ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदा तुला कथा सांगतोय. भगवान शिवजीने एका बाणामध्ये त्रिपुराचा जो नाश केला ना, त्रिपुरांना जे मारलं ना, त्यांचा वध केला ना, ती कथा मी तुला आज सांगतोय. फार गोड कथा आहे. नारदजी श्रोत्याच्या रूपात आहे आणि ब्रह्मदेव कथा प्रवक्ते आहेत. सांगणारे ब्रह्मदेव आहेत आणि ऐकणारे नारद आहेत. ब्रह्मदेवाने सांगायला प्रारंभ केला आणि ऐक नारदा, शिवजींच्या मुलांकडून तारकासुराचा वध झाला. त्याची 3 मुलं महाराज. त्या 3 मुलांना राग आला. आपल्या बापाला शिवपुत्रांनी मारलं, मनात शिवजींच्या बद्दल द्वेष निर्माण झाला. मनात राग ठेवला. एक ना एक दिवस आपण त्याचा बदला घ्यायचा. प्रपंचामध्ये सुद्धा एखाद्याने जर आपल्या बापाला जर मारलं असेल तर त्याचा मुलगा सहजासहजी विसरून जात नाही. तो मनात ठेवतोय आणि मनातल्या मनात तो विचार करतोय, एक ना एक दिवस माझ्या बापाला मारल्याचा बदला मी घेईन, असा विचार करतोय. या तिघांनी विचार केला, माझ्या बापाला यांनी मारलं ना, आमच्या बापाला मारलं नाही, आम्ही सुद्धा बदला घेऊ. देवाचा द्वेष करायला लागले महाराज. शिवजींच्या पुत्रांचा द्वेष करायला लागले. एक लक्षात ठेवा, देवाचा द्वेष जर तुमच्या हातून व्हायला लागला, समजायचं विनाश जवळ आला. चांगल्या कार्याला विरोध करण्याची इच्छा निर्माण व्हायला लागली ना, आपण समजायचं आपला विनाश काळ जवळ आला. सत्य कार्याला जो विरोध करायला लागला ना, आपण समजायचा त्याचा विनाश जवळ आलेला आहे. त्यांनी तपश्चर्या चालू केली तिघांनी. त्यांचं तप सामान्य नव्हतं महाराज. 100 वर्ष अन्न न खाता
त्यांनी तप केलं. तिथपर्यंत थांबले नाहीत. पुढे वायू भक्षण करत करत 1000 वर्ष तप केलं. तिथपर्यंतही थांबले नाहीत महाराज. पुढे डोकं जमिनीला लावून 1000 वर्ष तप केलं महाराज या तिघांनी. तारकासुराच्या मुलांचं ते तप पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाला. देवाला प्रसन्न करणं सामान्य नाही ना. 5 मिनिटं देवाचं भजन करून काय देव प्रसन्न होईल? अहो 1000 वर्ष ज्या वेळेला तप केलं त्यावेळेला देवाची कृपा त्यांच्यावर झालेली आहे. आपण 5 मिनिटात हरिपाठ करायला पाहतो ना. रामकृष्ण हरी पाण्याचा तांब्या डोक्यावर जातो आणि टॉवेल अंगावर यायच्या अगोदर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजमा बोली तुकार. तुम्ही सांगा मला कसं आपल्याला देवाची प्राप्ती होईल, कसं आपलं कल्याण होईल? बोला तुम्हाला काय पाहिजे आहे? असं बोलल्याबरोबर तारकासुराच्या मुलांनी सांगितलं, देवा आम्हाला संपत्ती नको, आम्हाला भोग नको संसारातले. आमची एक इच्छा आहे. म्हणे काय इच्छा आहे? म्हणे आम्हाला अमर पद द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं, मी अमर पद तुम्हाला देऊ शकत नाही का? मी स्वतःच अमर नाहीये. इथे आल्यानंतर प्रत्येकाला मरावं लागतं. तुम्ही असं कोणी पाहिलं का हो? एखादा आला आणि तो वर्षानुवर्ष या ठिकाणी राहिला म्हणून? असं कधी पाहायला मिळत नाहीये. सामान्य माणसाला तर जावंच लागतं महाराज. पण येथे नाही उरू आले अवतार, येते पामर जीव किती. इथे देवादिकांना सुद्धा वेळ झाल्यानंतर जावं लागतं ना. 11,000 वर्ष राज्य केलं महाराज श्री रामप्रभूने. शेवटी जावं लागलं. भगवान श्रीकृष्णाने 125 वर्ष राज्य केलं, शेवटी जावं लागलं ना. जर देवाला जावं लागतंय तर आपल्यासारख्या सामान्याचं काय? इथे आल्यानंतर प्रत्येकाला मरावं लागतं. त्याचं कारण आहे, आपल्याला जे भगवंताने शरीर दिलंय ना, बरं का, ते मरणार आहे, ते नाश पावणार आहे. ज्ञानराज माऊली सांगतायत, भगवान अर्जुनाला बोलतायत, ये शरीर अवघी नाशिवंत स्वभावे
म्हणून या तोवा झुंजावे पंडू कुमारा उपजे ते नाशी नाशी येते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बरोबर आहे. सांगतात जे उपसत ना मृत्यू लोकात त्याचा नाश मात्र ठरलेला आहे. तुम्ही मला सांगा, अंगातला कपडा जर जीर्ण झाला तर आपण शरीर फेकून देतो का कपडा फेकून देतो? बोला ना तुम्ही. आता 7 दिवस झाले तुम्हाला बोलायला काय हरकत आहे? जीर्ण झाल्यावर कपडा फेकून देतो, शरीर नाही. बरं का? तसं आयुष्य संपलं का आपल्या हृदयामध्ये असणारा आत्मानम परमात्मा तो देह सोडून निघून जातो आहे. म्हणून प्रत्येक माणसाला या ठिकाणी आल्यानंतर राहता येत नाहीये. तुम्ही मला सांगा, एखादा आजारी होतो तो मरतो, बरोबर? पण मग जो आजारी होत नाही तो इथंच राहतो का? माझी भाषा कळते ना तुम्हाला? अजून सांगतोय का? तरुण मरतो, म्हाताराही मरतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जेवढी आयुष्य मर्यादा आहे त्याला त्या त्या वेळेला जावं लागतं. मी तुम्हाला विचारू का एक प्रश्न? अहो बोला ना, विचारा म्हणून. तुमचं आतापर्यंतचं आयुष्य तुम्हाला सांगता येईल ना? येईल का? मी जर विचारलं, आजीबाई तुमचं वय किती हो? अंदाजे बोला, अंदाजे. 70, 75. ठीक आहे. आता मी तुम्हाला परत प्रश्न विचारतोय, अजून तुम्ही किती वर्ष जगणार आहात? नाही सांगू शकत. बरोबर उत्तर दिलं. म्हणजे आपलं झालेलं वय आपल्याला सांगता येईल, शिल्लक असणारं वय तुम्हालाही नाही आणि मलाही सांगता येणार नाहीये. मरावं लागतं महाराज प्रत्येकाला. आहे का तयारी मरण्याची? मरायची तयारी आहे? अहो 90 वर्षाच्या म्हाताऱ्यालाही मर शब्द सहन होत नाही. मर जाऊ द्या, म्हाताऱ्या माणसाला म्हातारा बोललं तरी सहन होत नाही. तो लगेच आपल्या मागे लावतो, काय रे तू म्हातारा होणार नाही का? म्हणजे म्हाताऱ्या माणसाला म्हातारा बोललं तरी राग येतो, तर मर शब्द कोणाला सहन होणार आहे हो? बोलू का? तुम्ही सगळे मरणार आहात. बघा आता एकाचा चेहरा तरी हसतो का? बघा, सगळे मरणार आहात. मग मी काय जगणार आहे का? वारे सावध तोडा माया आशा. क्षणभंगूर आपला भरोसा नाही. एक सांगू का, या गेटच्या बाहेर गेल्यानंतर आपण राहतो का जातो हेही आपल्याला माहिती नाही आहे. झोपल्यानंतर सकाळी आपण उठू का न उठू हेही आपल्या हातात नाही आहे. पण सांगू तुम्हाला एक विनोदाने दृष्टांत सांगतो, ऐका. कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये एका महाराजांनी सांगितलं, इथे आलेली सगळी माणसं मरणार आहेत. असे नाही बोलले ते. मग कसे बोलले? या गावची सगळी माणसं मरणार आहेत. आता जे जे या गावचे आहेत त्यांनी तरी लक्षात ठेवायचं आहे, सगळे मरणार आहेत. बरं, सगळे मरणारे आहेत. एक आजी तेवढी हसायला लागली, बाकीच्यांनी सगळ्यांनी माना खाली घातल्या. आता जेवढे जेवढे नाराज आहेत ना ते या धुळखाडीचे आहेत. हा, का तर मरणार आहेत ना.
जुळकारीचे आहेत. पण एक आजी तेवढी हसायला लागली महाराज. बरं ते बोलणाऱ्यालाही कळलं नाही की हे का असते, सगळ्या नाराज झाल्या बाया ही का असते. कीर्तन झाल्यावर कथा झाल्यावर पाया पडण्याची पद्धत आहे. जशी आपण गेले 6 दिवस झाले आपण दर्शन घेतो आहोत. सगळी मंडळी पाया पडायला आली, पण त्या कीर्तनकार महाराजांनी सांगितलं, त्या आजीचा नंबर लागल्यावर, आजी तुम्ही का हसल्या? तो सगळे रडत होते, म्हणजे सगळे नाराज होते. तुम्ही का हसलात? आजीने सांगितलं, बुवा झाकली मूठ 1.25 लाखाची. सगळ्याच गोष्टी काय बोलायच्या असतात का? पण बुवा पण हुशार होते महाराज. त्यांनी सांगितलं, सांगितल्याशिवाय दर्शन घेऊ देणार नाही. मग आता नाही इलाजाने तिला सांगावं लागलं. म्हणजे तुम्ही काय बोललात? म्हणे मी असं बोललो, या गावची सगळी माणसं मरणारी आहेत. आता ऐका, त्या आजीने दिलेलं उत्तर. त्या आजीने सांगितलं, मी टेमगर गावची आहे. कळलं का तुम्हाला? साहेब आहेत म्हणून तुमच्या गावचं नाव घेतलं बरं का. आणि तुमचं गाव या कमिटीमध्ये नाहीये म्हणून घेतलं. काय सांगितलं? मी या गावची नाही. तू कुठल्याही गावची जरी असली तरी मरण चुकणार आहे का? मरण चुकणार नाहीये. हा सगळा विस्तार करण्याचं कारण काय? ब्रह्मदेवाने सांगितलं, मी अमरपद तुम्हाला देऊ शकत नाही. अरे मीच मर काय, मलाच मरावं लागणार आहे. कथा झाल्यानंतर जर एखादा येऊन पाया पडला आणि सांगितलं, महाराज मला असा काय आशीर्वाद द्या की मी मरणार नाही. मी म्हणेन, आजी मी तुझ्या पाया पडतो, हे माझ्या हातात नाहीये. नाही कोणाच्या हातात मार. गरीब माणूस मरतो आणि श्रीमंत माणूस काय जगतो का? नाही. प्रत्येकाला मरावं लागतं. वय, मृत्यू कोणाचं वय पाहत नाही. काला असू द्या, गोरा असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, झोपडीत राहणारा असू द्या, नाहीतर बंगल्यात राहणारा असू द्या, मरण प्रत्येकाला अटल आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, शक्य नाहीये, अमरपद देऊ शकत नाहीये. त्या तिघांनी वरदान मागितलं महाराज. मग त्या तिघांना ब्रह्मदेवाने 3 नगर निर्माण करून दिली. एकाला सोन्याचं दिलं, एकाला चांदीचं दिलं आणि एकाला लोखंडाचं दिलं. या तिघांना 3 नगरे दिली महाराज. हे तिघे 3 नगरामध्ये राहू लागले. पण नगरामध्ये राहत असताना देवतांना हे तिघे पण त्रास द्यायला लागले. सगळ्या देवांना सोडो की पळो करून सोडलं महाराजांनी. आणि ज्या वेळेला देवतांना त्रास व्हायला लागला ना, त्यावेळेला सगळे देवता एकत्र आले. सगळे देवता एकत्र आले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. हे ब्रह्मदेवा, तारकासुराच्या 3ही मुलांनी आम्हाला त्रास दिलेला आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, काळजी करू नका. त्यांना मी ही 3ही नगर देताना 2 मुद्दे अत्यंत महत्वाचे सांगितलेले आहेत. म्हणजे कोणते? पहिला मुद्दा सांगितला की तुम्हाला ही जी नगर देतोय ना, बरं का, ही नगर नष्ट करण्याकरता भगवान शिवजी योग्य आहे. म्हणजे भगवान शिवजींद्वारेच तुमची नगर नष्ट होतील. हा पहिला मुद्दा त्यांना सांगितला. आणि दुसरा मुद्दा काय सांगितला? की तुमचा मृत्यू भगवान शिवजींच्या हातूनच होणार आहे. बाकी तुम्हाला कोणीही मारणार नाहीये. घाबरू नका तुम्ही. सगळ्या देवता निघून गेल्या. पण या तारकासुराच्या 3 मुलांच्या मनामध्ये विचार आला, अरे भगवान शिवजींच्या हातून आपला मृत्यू आहे, तर भगवान शिवजींचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतलं पाहिजे. तिघे पण तप करायला लागले. पण ब्रह्मदेवाने सांगितलं,
तुम्ही असं करा, यांचा मृत्यू जर भगवान शिवजींच्या हातून आहे तर तुम्ही शिवजीला जाऊन भेटा. सगळे देव महादेवाकडे गेले, नमस्कार केला आणि सांगितलं, देवादिदेव महादेव, आम्ही फार दुःखी आहोत, आम्ही फार त्रस्त झालो आहोत. भगवान, आम्ही तुम्हाला शरण आलो आहे, आम्हाला या दुःखातून, आम्हाला या संकटातून मोकळं करा ना. भगवान शिवजी तुम्हीच मारू शकता आहात. भोलेनाथ बाबांनी सांगितलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी त्यांना मारू शकत नाही का, तर ते माझी भक्ती करतात ना. मीच जर माझ्या भक्तांना मारलं तर मला पुत्र हत्याचं पाप लागेल. तुम्ही मला सांगा, देव भक्ताला मारतो का ताडतो? बोला ना. आपण ज्याची भक्ती करतो, आपल्यावर जर संकट आलं तर आपण त्याला हाक मारतो ना. का? आपल्याला माहिती आहे भक्ताच्या परमात्मा मागे पुढे उभा राहतोय. भक्ताने हाक मारल्याबरोबर तो भक्ता करता धावत येतो ना. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवारावे किंवा निवाराया. तो भक्ताचं रक्षण करतोय. तुम्ही जर एखाद्या देवतेवर जर मनापासून प्रेम केलं ना, भक्ती केली ना, तर तुमच्या संकटात तुम्ही न सांगता, तुम्ही न हाक मारता तो स्वतःहून येईल. पण तुमची तशी भक्ती पाहिजे, तशी भक्ती पाहिजे. श्री महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. परमात्मा मागे पुढे उभा राहतो ना. एक फार गोड दृष्टांत मी तुमच्या पुढे सांगतो, ऐका. एक गोंडस मुलगा मातीत खेळत होता. दिसायला गोरा पाण होता, सुंदर दिसायचा. तिकडनं राजाची स्वारी येत होती. राजाने त्या पोराला पाहिलं, महाराज मातीत खेळतोय पण फार गोंडस आहे, फार गोड दिसतोय. राजा घोड्यावरून खाली उतरला
आणि त्या बाळाला सांगू लागला, बाळा अरे का मातीत खेळतोय? ऐका, त्या छोट्याशा मुलांनी उत्तर दिलं, राजे देह मातीत जाणार आहे ना, म्हणून मातीत खेळतोय. जुनी माणसं माझ्या समोर बसलेली आहेत. जुन्या काळात पोरं माती खायची, पण दवाखान्यात न्यायची वेळ आली नाही. आता पोराला उंबरट्याच्या बाहेर सुद्धा जाण्याची परवानगी नाही. तुम्ही मला सांगा, वीट भट्टीवर काम करणाऱ्यांची पोरं दिवसभर मातीत खेळतात ना, त्यांना काही दुखापत होते का? त्यांना डॉक्टरकडे न्यावं लागतं का? आपण आपल्या पोरांना फुलासारखे जपतो, तरी त्याला प्रत्येक वेळेला आपल्याला दवाखान्यात न्यावं लागतं. एक सांगू, तुम्ही एखाद्या वस्तूची जेवढी काळजी कराल ना, तेवढा त्रास होणार आहे. त्यांना स्वतःच्या मर्जीने वागू द्या, हो, राहू द्या त्यांना. एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण आपलं आपलं प्रारब्ध घेऊन आलेलं आहे. इथे आपण त्याचं प्रारब्ध बदलू शकत नाही. फक्त त्याच्यावर संस्कार चांगले द्या, त्याला चांगलं चांगलं सांगा, त्याला त्याच्या मनाप्रमाणे राहू द्या. पोरांनी उत्तर दिलं महाराज. राजा प्रसन्न झाला. काय छोट्याशा वयात एवढा हुशार? आताची पोरं जर तुम्ही पाहिलीत ना, तर आपल्याला वाटतं हे पुढं काय करेल. एवढी हुशार महाराज, एवढी हुशार. आताच्या लहान बालकांना कोणताही प्रश्न करा, त्वरित उत्तर देतात, त्वरित. महिला मंडळ, तुम्ही जेवढ्या जेवढ्या पोरांना शाळेला घातल्यात ना इंग्लिश मीडियम मध्ये, अजून 2-5 वर्षात तो काय बोलेली तुम्हाला नाही कळणार, नाही कळणार. फक्त तुम्हाला येस येस, नो नो एवढंच करावं लागेल. आताची पोरं खूप हुशार आहेत, खूप हुशार आहेत. मुलगा हुशार पाहून राजा प्रसन्न झाला. राजाला बरं वाटलं महाराज, राजाला बरं वाटलं. ऐका, त्या राजाने काय सांगितलं असेल? काय बोलले राजा? या बाबाजी, या. आपली आम्ही आतुरतेने वाट पाहत राहतो. बरं, तुम्ही कथेत आले म्हणजे आम्हाला असं वाटतं भोळे बाबाच आले. राजाने सांगितलं, बाळा चल, अरे चल, काय मातीत खेळतो, तुला चांगलं महालामध्ये माझ्या दरबारात चांगलं पद देतो, चल माझ्या बरोबर, तुला राजा बनवतो. पोरांनी सांगितलं, राजेसाहेब तुम्ही मला न्यायला निघालात ते बरोबर आहे, पण माझ्या काही अटी आहेत, त्या अटी तुम्हाला पहिल्यांदा मान्य कराव्या लागतील. राजा म्हटलं, ठीक आहे, सांग तुझ्या काय अटी आहेत. त्यांनी सांगितलं, माझी पहिली अट आहे, मी जेवेन, तुम्ही जेवायचं नाही. माझी दुसरी अट आहे, मी झोपेन, तुम्ही झोपायचं नाही. माझी तिसरी अट आहे, मी कपडे वापरेन, तुम्ही वापरायचे नाही. आणि माझी चौथी अट आहे, माझ्या बरोबर तुम्ही सतत राहायचं. आता तो राजा होता महाराज, त्यांनी सांगितलं, बाळा तू पण जेव, मी पण जेवेन, तू पण झोप, मी पण झोपेन, तू पण कपडे वापर, मी पण वापरेन, आणि सतत मी तुझ्या बरोबर दास आणि दास्या ठेवेन, माझे नोकर चाकर ठेवेन तुझ्या पाठीमागे. ऐका, मुलांनी दिलेलं उत्तर किती सुंदर आहे, घरी घेऊन जाण्यासारखं आहे. आपल्या जीवनात परिवर्तन करणारं ते उत्तर आहे. काय उत्तर दिलं त्या लहान बाळाने? सांगितलं, राजे माझा परमात्मा जेवत नाही ना, मी जेवतो. माझा परमात्मा झोपत नाही, मी झोपतो. माझा परमात्मा कपडे वापरत नाही, मी कपडे वापरतो. आणि सांगू का राजे, माझा परमात्मा सतत माझ्या सोबत असतो. अशा देवाला सोडून मी तुमच्या सोबत येऊ का? नाही जमणार. मला एवढंच सांगायचं आहे, अरे भक्ताच्या देव मागे पुढे राहतोय. भगवान शिवजी म्हणतात, भक्ताचं रक्षण करण्याच्या ऐवजी मी भक्तांना मारू शकत नाहीये.
सगळे देवता नाराज झाले. सगळे देवता ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेव त्यांना घेऊन वैकुंठात गेले आणि श्रीहरीकडे गारानं मांडलं. म्हणे प्रभू, तारकासुराचे जे काही पुत्र आहेत ना ते फार त्रास देत आहेत. भगवान भोले बाबांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं मी माझ्या भक्तांना मारू शकत नाही. मग श्रीहरीने सांगितलं भगवान भोले बाबा बरोबर बोलले ना, कसं कोणी कोणाच्या भक्ताला मारेल, बरोबर बोलले. देवता सगळ्यात दुःखी झाल्या. श्रीहरी परमात्म्याने ठरवलं देवतांना या संकटातून आपण मोकळं करायचं, त्यांचं दुःख घालवायचं. त्यावेळेला श्रीहरी परमात्म्याने यज्ञ देवाचं स्मरण केलं आणि यज्ञ देव तिथे प्रगट झाले आणि सांगितलं या यज्ञाचं यजन करा. यज्ञ देव तुम्हाला या तारकासुरांना मारण्यात, तारकासुराच्या मुलांना मारण्याकरता मदत करील, तुमचं कल्याण होईल असं सांगितल्याबरोबर सगळ्या देवतांनी मोठा यज्ञ केला. यज्ञ पूर्ण झालेला आहे. त्या यज्ञातून शक्ती, गदा, आयुधे घेऊन बलाढ्य शरीर घेऊन काही भूतगण बाहेर आले. पण दिसायला मात्र रुद्रासारखे दिसत होते. श्रीहरीला नमस्कार केला आणि भगवान नमस्कार करतोय, बोला काय आज्ञा आहे. त्यावेळेला श्रीहरी परमात्म्याने सांगितलं एकच आज्ञा आहे, तारकासुरांच्या मुलांचा वध करायचा आहे, त्रिपुराचा नाश करायचा आहे. म्हणजे जा त्यांना मारून घ्या. मग त्यावेळेला हे भूतगण निघाले, हजारो संख्येने होते महाराज. पण ते ज्या वेळेला गेले ना त्यावेळेला त्या तिघांच्या तपाचं सामर्थ्य एवढं होतं, भस्म केलं महाराज त्या भूतगणांना. जे शिल्लक राहिले ते धावत आले श्रीहरीकडे, पुढे प्रभू वाचवा, आपले हजारो भूतगण मारले गेले, भस्म झाले, वाचवा प्रभू. श्रीहरी परमात्म्याने शिवजींचं स्मरण केलं आणि त्या देवतांनाही सांगितलं आता मात्र त्यांना मारणं फार अवघड आहे. जोपर्यंत ते शिवजीचं चिंतन करतात ना तोपर्यंत त्यांना मारता येणार नाहीये. ते शिव उपासक आहे, नाही मारता येणार. आणि मग श्रीहरी परमात्म्याने विचार करून निर्णय घेतला आणि आपल्या शरीरातून एक पुरुष निर्माण केला. त्या पुरुषाने श्रीहरीला नमस्कार केला, सांगितलं प्रभू कशा करता मला बोलवलं, मी कोण आहे. म्हणजे सांगितलं तू माझं स्वरूप आहे, काय कार्य करायचं आहे. प्रभूने सांगितलं तुला माझंच कार्य करायचं आहे, बोला काय करू. आणि मग त्याला सांगितलं की 16,000 श्लोकांची रचना कर, असा ग्रंथ निर्माण कर की तो ग्रंथ श्रुती मातेच्या विरोधात असेल, असा ग्रंथ निर्माण कर की तो ग्रंथ वर्णाश्रमाच्या विरोधात असेल, असा ग्रंथ निर्माण कर की तो ग्रंथ समाजाला आदरणं शिकवतो आहे, असा ग्रंथ निर्माण कर. पण त्या पुरुषाने सांगितलं म्हणजे प्रभू तुमची आज्ञा मला पाळावी लागेल, पण माझं नाव काय. त्यावेळेला प्रभूने सांगितलं तू आर्यहत नावाने ओळखला जाशील.
महाराज त्या अरिहंतने आपले 4 शिष्य बनवले आणि ग्रंथ निर्माण केला आणि तारकासुराच्या मुलांना मारण्याकरता, त्रिपुरांचा नाश करण्याकरता हा अरिहंत आपल्या शिष्याला घेऊन निघालेला आहे. एका उपवनामध्ये तो थांबला गेला. पण तारकासुराची मुलं एवढी बलवान होती की त्यांच्या शक्तीच्या पुढे यांचं बळ काम करत नव्हतं, चालत नव्हतं बळ. याला त्रास होऊ लागला. अरिहंतने परत श्रीहरीचं चिंतन केलं. श्रीहरी परमात्म्याने महादेवाचं चिंतन केलं आणि मग नारदजी तिथे आलेले आहेत. नारदजीला सांगितलं श्रीहरी परमात्म्याने, नारदा, त्रिपुरांचा नाश करण्याकरता मी एका यतीला पाठवलेला आहे, त्याची जाऊन तू मदत कर. नारदजी तिथून निघालेले आहेत, यतीकडे आले म्हणजे अरिहंतकडे आले. त्याला विचारून सगळा वृत्तांत माहिती करून घेतला. त्यांनी सगळी हकीकत सांगितली आणि मग त्या राज्याच्या राजाकडे नारदजी गेलेले आहेत. नारदजी सांगतायत त्याला, म्हणे राजेसाहेब, आपल्या राज्यामध्ये एक असा विद्वान माणूस आलेला आहे अरिहंत नावाचा. त्याने असं शास्त्र निर्माण केलेलं आहे, असा ग्रंथ निर्माण केलेला आहे की असा ग्रंथ, असं शास्त्र मी माझ्या जीवनात कधीच पाहिलेलं नाहीये. मी त्याला गुरु बनवलंय, तुम्हीही त्याला गुरु बनवा. नारदजी बोलल्याबरोबर राजाने मान्य केलं. उपवनामध्ये थांबलेले होते. राजा तिथे गेला, त्या अरिहंतला नमस्कार केला. सांगितलं, गुरुजी, मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे. पण त्या अरिहंतने सांगितलं, शिष्य व्हायला तयार आहे बरोबर आहे, पण माझी आज्ञा मात्र तुला सतत पाळावी लागेल. मी सांगेन ते ऐकावं लागेल. त्यांनी सांगितलं, हरकत नाही, तुम्ही सांगाल ते मी ऐकायला तयार आहे, सांगाल ते ऐकायला तयार आहे. मग मात्र सुरुवात केली महाराज सांगायला. काय सुरुवात केली? तो ग्रंथ वाचायला सुरुवात केली. ग्रंथ वाचत असताना त्या सगळ्या नगरीला तो सांगू लागला, देवाची भक्ती करू नका, अधर्माने वागा, नामस्मरण करू नका. पतिव्रता श्रीना सांगू लागला, तुमचं पातिव्रत्याचा धर्म जो आहे ना तो सोडून द्या. तो ग्रंथ असा निर्माण केलेला होता की त्याच्या उपदेशाने सगळी नगरी शास्त्राच्या विरोधात वागायला लागली, धर्माच्या विरोधात वागायला लागली, शिवनामाच्या विरोधात वागायला लागली. का तर अरिहंत सांगत होता, शास्त्रात असं वर्णन केलेलं आहे. ऐका, जी काही तारकासुराची जी काही मुलं होती ना, शिवनाम जप करणारी होती ना, महाराज त्यांनी शिवनाम जप सोडून दिलं. शिवनाम जप करण्याचं सोडून दिल्यानंतर आता मात्र देवतांना असं वाटलं की ही युक्ती योग्य ठरेल आणि मग शिवनामाचा जप सोडून दिल्यानंतर सगळे देवता पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाने महादेवाकडे जाऊन प्रार्थना केली. या बाबा वर या, असू द्या, नाही वर या, या. प्रार्थना केली महाराज महादेवाने.
महादेवाकडे प्रार्थना केली सगळ्यांनी. आणि मग भगवान भोले बाबाने सांगितलं, काळजी करू नका, माझ्या विरोधात ते जप करतात ना, त्यांना मी शिक्षा देईन. आपल्या या आमनी लोणावळा परिसरातील आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्येष्ठ कीर्तनकार श्रद्धेय, खरं तब्येत त्यांची खूप खालावलेली आहे. तब्येत बरोबरच नसताना सुद्धा बाबांनी या ठिकाणी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने हे सगळे कार्यक्रम घडून येतात. मोठ्यांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. आणि आमच्यासारख्या शिष्य मंडळीला प्रेरणा देण्याचं काम करतात, मार्गदर्शन करण्याचं काम करतात. आम्हाला जर अभ्यासू व्यक्तिमत्व आज या ठिकाणी त्यांची पवित्र उपस्थिती आहे, त्यांच्या चरणावर मी माझा माथा टेकवतो आणि कथेला पुढे घेऊन की त्याचा बोध त्या आर्यहनने दिला, पूर्ण नगरीला दिला. राजा जिथे त्याचं ग्रंथाला विरोध करतात, परंपरेला विरोध करतात, हरिपाठाला भजनाला विरोध करतात ना, आपण समजूया त्यांचा नाश जवळ आलेला आहे. जोपर्यंत हे भगवान महादेवांचं चिंतन करत होते तोपर्यंत भगवान महादेवांनी सांगितलं, मी त्यांना मारू शकत नाहीये, ते माझे भक्त आहेत. पण ज्या वेळेला यांनी विरोध करायला सुरुवात केली ना, अधर्माने वागायला सुरुवात केली ना, त्यावेळेला मात्र भगवान महादेव म्हटले, आता चिंता करू नका. सगळ्या देवताने 1000 महादेवजींचा जप केला. आणि एक लक्षात ठेवा, 1000 महादेवजींचा जर जप केला तर भगवान भोले बाबा त्या साधकांना प्रसन्न होऊन कृपेचा वर्षाव करतात. सगळ्या देवतांना भगवान महादेवाने प्रसन्नतेने सांगितलं, आता इथून पुढे तुम्ही काळजी करायची नाही, आता त्यांचा वध हा निश्चित आहे. आणि भगवान देवाने तारकासुराच्या मुलांना मारण्याकरता बाण तयार केला. तो सोडणार तरी अंगठ्याजवळ गणपती बाप्पा येऊन राहिले. आकाशवाणी झाली, पहिल्यांदा गणपती बाप्पाचं पूजन करा, मगच बाण सोडा. मग गणपती बाप्पाचं पूजन केलं महाराज. भगवान महादेवाने बाण सोडला महाराज. सगळ्या असुरांचा नाश झाला. तारकासुराची 3 मुलं जमिनीवर पडली, जळू लागले. ते जळू लागले. भगवान महादेवजी पाहतायत, जळतायत ते, आणि हात जोडून रडून सांगतायत, बोले बाबा, आमचं सद्भाग्य आहे, तुमच्या हातून आम्हाला मरण आलं. जाता जाता त्यांनी सांगितलं, बोले बाबा, तुमचं नामस्मरणही आम्ही केलं, तुम्हाला विरोधही केला, पण आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आहोत. आम्ही असुर असून सुद्धा, आम्ही राक्षस असून सुद्धा तुमच्या हातून आम्हाला मरण आलं, हे आमचं सद्भाग्य आहे. आणि पुढे भगवान शिवजीने या तिघांना आपल्या शिवगणामध्ये सामील केलं. असं ब्रह्मदेवाने नारदाला ही कथा कथन केलेली आहे. उमापती महादेव की जय, भोलेनाथ भगवान की जय, दीनानाथ भगवान की जय.
सुतजी महाराज ही कथा सांगत आहेत। या कथेतून आपण एकच आदर्श घ्यायचा आहे की अधर्माने जर तुम्ही वागलात ना तर नाश होणार आहे, धर्माच्या विरोधात तुम्ही राहिलात ना तर नाश होणार आहे, शास्त्राला जर तुम्ही विरोध केला ना तुमचा नाश होणार आहे। सांगू का, देवाच्या नामाला विरोध करणाऱ्याचा नाश हा ठरलेलाच आहे। आपण कथेमध्ये पाहिलं 100 वर्ष त्यांनी अन्न न खाता तप केलं तरी नाश झाला का, तर देवाच्या विरोधात गेले। त्याच्यानंतर आपण पाहिलं वायू भक्षण करून 1000 वर्ष त्यांनी तप केलं तरी सुद्धा तारकासुराच्या मुलांचा नाश झाला का झाला, तर देवाच्या नामाच्या विरोधात गेले। जमिनीवर डोकं ठेवून 1000 वर्ष तप केलं तरी सुद्धा नाश झाला। म्हणून या कथेतून एक आदर्श घ्यायचा आहे की आपल्याला जर देवाच्या कार्यात जायला वेळ नसेल तर विरोध तरी करू नका। आपल्याला सवय आहे, जे आपल्याला जमलं नाही ते दुसऱ्याने जर केलं ना तर आपण लगेच त्याच्या विरोधात त्याची निंदा करतोय। अरे चांगल्याला चांगलं म्हणायला काही बिघडतं का? एखाद्याने त्याच्या मेहनतीने त्याच्या कष्टाने जर एखादी गोष्ट केली असेल त्याचं कौतुक जर नाही करता आलं तुम्हाला ना तर करू नका, पण निदान त्याची निंदा तरी करू नका। सध्या झालंय काय, आपण कौतुक करण्याच्या ऐवजी त्याला विरोध करतोय आणि मग तो कितीही अभ्यासू असला, तो कितीही भक्ती करणारा जरी असला, तो कितीही ज्ञानी असला ना तरी महाराज तो खचून जातो आहे। आपला मुलगा पहिली इयत्तेमध्ये आहे आणि जर त्याला मार्क्स कमी मिळाले तर त्याला विरोध करू नका, त्याच्यावर ओरडू नका, त्याला सांगा बाळा अभ्यास कर, तुला पुढच्या वेळेला खूप टक्केवारीमध्ये तू उत्तीर्ण होशील, मुलाचं कौतुक करा। परमार्थातही तसंच आहे। एखादा नवीन साधक जर आला ना त्याने हातात टाळ घेऊन जर तो हरिपाठ करायला लागला की जुनी माणसं लगे डोळे वटारून त्याच्याकडे पाहतात। तो विचार करतो अरे झालं काय, फक्त टाळ घेतला ना, बरं टाळ वाजवायला लागला की जुनी माणसं म्हणतात हे थांबव रे, थांबव थांबव, जमत नाही तुला, थांबव। तो बिचारा टाळ ठेवून देतो खाली, पण टाळ ठेवता ठेवता सांगतोय आता उद्या परत मी हरिपाठाला येणार नाही। पण त्याच वेळेला त्याचं जर कौतुक तुम्ही केलात, तू हरिपाठाला उभा राहिला रे, तुझ्या गळ्यात टाळ दिलेला आहे, तू वाजवायला शिकशील,
आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तुला येईल ते, असं कौतुक करा. येत्या काही दिवसात तोच मुलगा गळ्यामध्ये टाळ घेऊन हरिपाठ करताना तुम्हाला दिसेल. ही भावना आपल्यापेक्षा ज्येष्ठांच्या मनात असणं गरजेचं आहे. आपण हरिपाठ करतोय ना, नवीन पोरगा एखादा जर आला तर त्याला सांभाळून घेणं आपलं काम आहे. त्याची चूक पोटात घालून, त्याची कुठे चूक झाली ही त्याला समजावून सांगून त्याला पुन्हा तयार करा की तू करत राहा, पुढे तुझी चूक होणार नाही. पण त्याला नाकारू नका, त्याला धिक्कारू नका. या ठिकाणी सुतजी महाराज सांगतायत मुनिवर्यांना की या कथेतून तुम्ही असा आदर्श घ्या की जो धर्माच्या शास्त्राच्या विरोधात जाईल त्याला शिवजी सुद्धा माफ करत नाहीये. अशी सुंदर कथा नारदजींना ब्रह्मदेवाने सांगितलेली आहे. तिकडे सुतजी मुनिवर्यांना सांगत आहे. नारदजीने विचारलं, बाबा महिषासुराचा वध कसा झाला हो? जरा सांगा ना मला पुढची कथा. ब्रह्मदेव म्हटले, सांगणार आहे पण घड्याळ पाहून. सांगणार आहे पण घड्याळ पाहून. कळानंतर बरं होईल तुम्हाला. आता 7 दिवस झाले तुम्हाला कोड्यात जरी बोललं तरी कळलं पाहिजे. तुमचे कान आता 7 दिवसात तयार व्हायला पाहिजे. मुनिवर्य सुद्धा सुतजींना विचारताय, सांगा ना महाराज, सांगा आम्हाला महिषासुराला कसं मारलं भगवान शिवजीने, सांगा ना. ब्रह्मदेव सांगत आहेत नारदजींना. इकडे सुतजी मुनिवर्यांना सांगतायत. फार गोड कथा आहे. कसा वध केला महाराज. अत्यंत दुराचारी, अधर्माने वागणारा, देवतांना त्रस्त करणारा महिष नावाचा दानव जन्माला आला. त्यांनी चांगलं काम कधीच केलं नाही महाराज. अजून सुद्धा अशा वृत्तीची माणसं आहेत. जीवनात त्यांनी कधीच चांगलं काम केलेलं नाही आहे. बरं, त्यांनी तर केलं नाहीच नाही, पण करणारा नाही तो करू देत नाही. करणाराही तो करू देत नाही. अशी वृत्ती माणसाची नसावी. अरे जे मला जमलं नाही ते दुसरा जर करत असेल तर त्याला आनंदाने कौतुकाने सांगा, वा काही कार्य केलं तू. पण मला जमलं नाही म्हणून त्यांनी पण करायचं नाही, अशी वृत्ती माणसाची आहे. एवढा दुराचारी होता महाराज तो. देवतांना त्रस्त करायला लागला. सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले. देवांना पहिलं स्टेशन म्हणजे ब्रह्मदेव. तक्रार ब्रह्मदेवाकडे. त्यांना माहिती होतं ब्रह्मदेवच पुढे आपली तक्रार पोहोचवतात. ब्रह्मदेवाकडे तक्रार करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी शिवजी बसलेले होते, विष्णू भगवान बसलेले होते. या तिघांपर्यंत ही बातमी पोचली गेली की देवतांना हा खूप त्रस्त करतोय, याला काहीतरी वेळेतच अडवा, आम्हाला त्या संकटातून मोकळं करा, असं देवदेवतांनी सांगितलं. महाराज ही बातमी ऐकल्याबरोबर भगवान शिवजी क्रोध निर्माण झाला. विष्णूलाही क्रोध निर्माण झाला महाराज. सगळ्या देवतांना क्रोध निर्माण झाला. भगवान शिवजींच्या मुखातून तेज आलं, विष्णू भगवंताच्या मुखातून तेज आलं, इतर देवतांच्या शरीरातून तेज बाहेर यायला लागलं. त्या तेजातून
एका स्त्रीची निर्मिती झाली. निर्मिती झाल्यानंतर तिचं नाव ठेवलं महिषासुर मर्दनी. महिषासुराला मारणारी. महाराज एवढी तेजस्वी होती, एवढं बळ होतं अंगात. सगळ्या देवांनी तिला पाहिलं. तिने सर्व देवांना नमस्कार केला. सगळ्यांना आनंद झाला देवतांना. आता नक्कीच महिषासुर काय होईल, मारला जाईल. आपला त्रास कमी होईल, आपलं दुःख कमी होईल, आपलं संकट कमी होईल. आनंद वाटला त्यांना. त्या देवीच्या हातात सगळ्या देवांनी आपापलं शस्त्र दिलं. कोणी तिला प्रवासाला वाहन दिलं, आयुधे दिली. जे जे आपल्याकडे होतं ते ते देऊन टाकलं तिला आणि सांगितलं तुला महिषासुराला मारायचं आहे. महाराज खूप शक्तिशाली होती. महाराज निघाली, आपल्या कार्यकर्ता निघालेली आहे. पण इकडे याची लोकसंख्या कमी नव्हती. अनेक मंडळी त्यांच्या सोबत होती महाराज. आणि मग आपल्या सोबत कोणीतरी युद्ध करायला येते आहे म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या सोबत असणाऱ्या योद्ध्यांना सांगितलं की आपल्या बरोबर युद्ध करण्याकरता कोणीतरी येत आहे. मलाठी होता महाराज. युद्धाचा प्रसंग चालू झाला. असं युद्ध रंगलं, असं युद्ध रंगलं. मातेच्या समोर त्याच्या पार्टीतले काही योद्धे मरण पावले. पण मात्र याची शक्ती सुद्धा फार मोठी होती. बऱ्याच वेळेला मातेला सुद्धा त्यांनी मागे ढकलण्याचं काम केलं. पण मातेने सांगितलं, मूर्खा, मी सामान्य नाही, तुझा पराजय निश्चित आहे. तू मरणार आहे माझ्या हातून. पण हा मागे सरकायला तयार नाही आहे. याने माया सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मातेने त्या मायेला सुद्धा बाजूला केला. मग शेवटी त्या महिषासुर मर्दनीने त्या महिष दानवाला म्हणजे महिषासुराला पायाखाली घातलं आणि सांगितलं, आता तो नक्कीच मरणार आहे, तुला कोणीही वाचवू शकत नाहीये. आणि महाराज त्या महिषासुराचं जे मस्तक आहे ना, ते त्या महिषासुर मर्दनीने तलवारी खाली काय केलं असं छाटलं गेलं, वध केला. Don't
म्हणून काही कोणताही प्रतिबंध नाही. तर एवढ्या करता आपण सर्व वाचक मंडळींनी त्याचबरोबर इतर मंडळींनी देखील लाभ घ्यायचा आहे या पारायणाचा.